नमस्कार, मी शीला पाटील। आज आपण पाहणार आहे डाळ कैरी। आंबट गोड तिखट चवीची डाळ कैरी चवीला खूप छान लागते, करायलाही एकदम सोपी। चला तर कसं करायचं ते पाहूया। डाळ कैरी करण्यासाठी हरभरा डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवायचं। भिजलेला हरभरा डाळ चाळणीत घालून पूर्ण निथळून घ्यायचं, पाणी अजिबात राहू द्यायचं नाही। कैरी किसून घ्यायचं। हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। त्यामध्ये जिरे आणि खडा मीठ चवीनुसार घेऊन मिक्सरला वाटून घ्यायचं। या वाटलेल्या मिरचीमध्ये हरभरा डाळ घालायचं आणि फक्त पल्स मोडवरती हे वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही। थोडंसं असं जाडसर वाटलं गेल्यावर त्यामध्ये चवीनुसार साखर घालायचं आणि कैरीचा किस घालायचा। सर्व मिश्रण एकदा पूर्ण छान खालीवर हलवायचं, म्हणजे डाळ, साखर आणि कैरी छान मिसळली जाते। आणि हे मिश्रण मिक्सरला अगदी पल्स मोडवरती थोडा वेळच फिरवायचं। मिश्रण जाडसरच राहिलं पाहिजे। मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं। एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायचा। मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये थोडेसे जिरे, सुकी मिरची, हळद थोडंसं जास्त वापरायचं, म्हणजे तिची रंग छान येतो, आणि हिंगपूड। आणि हे तयार झालेलं मिश्रण, अशी ही कडकडीत फोडणी आपण आता यावरती ओतून घ्यायची आणि सर्व मिश्रण छान एकत्र करायचं। ती कोथिंबीर पेरायचा, सर्व मिश्रण एकत्र करायचं। हे बघा, मस्त अशी आपली डाळ कैरी तयार झालेली आहे। ही अशी आंबट गोड तिखट चवीची डाळ कैरी चवीला खूप छान लागते। भात, भाकरी, चपाती यासोबत आपण खाऊ शकतो। तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।